पतीसाठी व्रत करणं एवढाच नाही, पतीकडून व्रत करून घेणं हाही आहे. विठ्ठल या भूमीमध्ये ज्या ज्या स्त्रिया लोकोत्तर महापुरुषांना घडवणाऱ्या ठरल्या त्या माता सुद्धा आणि लोकोत्तर पुरुषांच्या मागे उभ्या राहणाऱ्या पत्नी सुद्धा दोघी तेवढ्या श्रेष्ठ का ठरल्या हो? कारण सृजन हा त्यांचा अत्यंत सुंदर असा गुणधर्म, सहनशीलता, सहन करणं. त्यामुळे आजची वटपौर्णिमा हा आमच्या महिला वर्गाचा अत्यंत आवडता असा सण आहे की त्या निमित्ताने आपण निसर्गाची पूजा करतोय. त्या निमित्ताने आपण आपल्या व्रतवैकल्यांच्या माध्यमातनं आपल्या सुंदर अशा पद्धतीने जीवनाचा किंवा एक आनंदाचा आस्वाद या दिवशी घेतोय. आणि आजच्या दिवशी म्हणजे आजचा दिवस तसा तिथीने मोठा आहे भारतीय संस्कृती, भारतीय शास्त्राच्या परंपरेनुसार. आणि आजच्या दिवशी आईंचं इथून जाणं झालंय परलोकातनं, ही भाग्याची गोष्ट आहे. मी असं म्हटलं आपल्या सगळ्यांना इथून जायचंय, पण जाण्यापूर्वी मनुष्य जन्माला आल्यानंतर नेमकं काय करायचं? कृते यध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखैहि द्वापारे परिचर्यायाम कलौ तद्धरि कीर्तनात. इतका सोपा मार्ग सांगितला प्रत्येक युगात देवाला प्राप्त करण्याचे मार्ग. कृतयुगामध्ये ध्यान मार्ग, त्रेतायुगामध्ये यज्ञ मार्ग, द्वापार युगामध्ये सेवा मार्ग आणि कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन तेणे नारायण. देव कसा भेटेल म्हणाले? कीर्तनात भेटेल. म्हणून म्हटलं चपला काढल्याशिवाय देव नाही भेटणार. आपलं फार प्रेम चपलांवर, कीर्तनात आलो तरी चपला घालून, नाही का? असं नाही. देव कीर्तनात आहे या धारणेने बसा कीर्तनाला. देव कीर्तनात असतो या श्रद्धेने बसत जा कीर्तनाला. का हो? कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी. कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी. तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान. समाधी लावून उभा असे म्हणले. देव समाधी लावून उभा आहे कीर्तनात. म्हणून कीर्तनात परमात्मा असतो या धारणेने कीर्तनाला बसा. काही लोक अजिबात नाम घ्यायला तयार नसतात. म्हणजे आम्ही कितीही टाऊ फोडून सांगितलं टाळी वाजवा, भजन करा, काहींची तोंड बंद असतात. का ते नका विचारू मला. कीर्तनात सुद्धा आम्ही नाम मोकळेपणाने घ्यावं आणि मोकळ्या गळ्याने इथं गावं. बाकी प्रपंचामध्ये आम्ही एवढा मोकळा व्यवहार करत नाही. इथं संकोच न करता नामस्मरण करावं. कारण कलियुगातलं भगवंत प्राप्तीचं हे एकमेव साधन जर आम्हाला संतांनी सांगितलंय आजपर्यंत तर त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. देवाला भेटलं पाहिजे. ब्रह्मीभूत काया होत ते कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होत ते कीर्तनी. भाग्य धरुणी देवायचा, भाग्य धरुणी देवायचा. भूत काया होत ते कीर्तनी, ब्रह्मभूत काया होत ते कीर्तनी. भाग्य धरुणी देवायचा, भाग्य धरुणी देवायचा. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. कीर्तनात देव भेटतो. इथं आल्यानंतर आमचे पाय आपोआप चौरंग होतात, डोळे समया होतात, हात बिल्वपत्र होतात आणि हृदय गाभारा होतो. मग ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी हा अनुभव येतो. आम्हीच देव बनतो आणि प्रत्येकाला देव बनता आलं पाहिजे. नराचा नारायण झालाच पाहिजे. अलीकडं काय होतंय? माणूस माणसासारखा वागत नाही. माणूस माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा दानवासारखं वर्तन करतोय. मग त्याच्याकरता आचार, विचार, संवेदना, भाव या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या
संत वाङ्मयामध्ये आम्हाला आमच्या महापुरुषांना संतांना वेळोवेळी सांगायला लागल्या. कारण भावशून्य समाज आम्ही आजूबाजूला पाहतोय म्हणून कीर्तन आहे. माझ्या लेकरांनी कीर्तनात येऊन बसलं पाहिजे. तरुण पिढीने, या पोरांचं केवढं भाग्य आहे बघा ना तुम्ही. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी जोरदार. या वयात आपण काय करत होतो? या वयात आपण कीर्तनात कुठे बसलो? नाही. मी यांच्यासाठी का टाळ्या तुम्ही जरा काटकसर केली टाळ्या वाजवायला. कौतुक करावं माणसाचं बरं का, मन भरून करावं. ही लेकरं या वयामध्ये हातात टाळ घेऊन भजन करतायत. आणि आज महाराष्ट्रात किंवा अन्य प्रांतात आपण पाहतो या वयाची लेकरं डीजेवर नाचायला जास्त धन्यता वाटते त्यांना, नाही का? पण या वयामध्ये भगवंताचं नाम मुखात येणं, गळ्यामध्ये टाळ असणं, याकरता किती जन्माची पुण्याई असेल. मग मला सांगा, या लेकरांची वाट आणि या लेकरांचा मार्ग चुकणारच नाही, चुकणार नाही. भोगवाद आणि चंगळवादाच्या आहारी गेलेली आमची पिढी पाहिली की मन विषण्ण होऊन जातं, सुन्न होऊन जातं की अरे काय करायचं या लेकरांचं. आज एवढ्या सुंदर भूमीमध्ये आमचा जन्म होऊन सुद्धा जीवन व्यसनांच्या, भोगाच्या आणि चंगळवादाच्या आहारी संपतंय. असं संपतंय. खाण्यासाठी जन्म आपुला, नुसतं एवढंच आमचं जीवन चाललंय. आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. बापुडवाणं जगणं वाट्याला येतंय, व्यर्थ जगणं नको. मग त्याकरता जीवनाला उपासना, भक्ती, काही आचार, काही विचार यांचा एक अत्यंत सुंदर असा विधियुक्त मार्ग आमच्या धर्मशास्त्रांनी दिला. काय प्रमाण आहेत धर्माचे ऐका. वेदोखिलम धर्ममूलम स्मृतिशीले च तद्विदा आचारश्चैव साधूनाम आत्मनः तुष्टिरेव च. खूप सुंदर सांगितलं. वेदाचे किंवा धर्माचे 4 आधार सांगितले. म्हणले वेद प्रामाण्य. आपल्याकडे 4 वेद आहेत, बरोबर ना? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या वेद अपौरुषेय असलेल्या वेदांच्या आधाराने आपला धर्म आधारलेला आहे. वेद प्रामाण्य हा धर्माचा पहिला आधार आहे. मग श्रुती स्मृती ग्रंथ, वेद प्रामाण्य, त्यानुसार असलेलं आचरण, साधू संतांनी त्यानुसार केलेला आचार, संत कसे वागले, संतांनी काय सांगितलं यानुसार आपण करायचं ते आचरण. आणि चौथा मुद्दा धर्माचा आधार म्हणजे आत्मनः तुष्टिरेवच, स्वतःच्या आत्म्याचं समाधान. बरं का? सध्या सगळ्या जगाची भूक काय आहे मला सांगा. माणूस समाधानी आहे का? बोला, तुम्ही आहात का समाधानी सगळे? नाही. सगळ्यांच्या माना अशा आले बघा. नाही. काय बिघडले? उगीच आपल्या इथे कीर्तनात आले म्हणून असं करायचं नाही समाधान, असं नाही. समाधान, माणूस सध्या समाधानाच्या शोधात आहे. सगळं आहे, सगळी सुबत्ता आहे, सगळी भौतिक समृद्धता आहे, पण समाधान नाही. कुठेतरी काहीतरी बिघडले. आणि सगळ्या जगाचं दुःख माझ्याच वर आहे किंवा मीच सगळ्यात दुःखी असं प्रत्येकाला वाटतंय. प्रत्येकाला असं वाटतं माझंच देवानी बिघडवलंय, सगळं जग सुखात आहे पण मी दुःखी आहे, असं जगातल्या प्रत्येकाला वाटतं. समाधानाची भूक आहे. आणि त्या म्हणजे सगळ्यांचा रोग सध्या एक आहे, असमाधान. सगळ्यांना एक रोग आहे. पण आमचे संत म्हणतात त्या असमाधान नावाच्या रोगावरती एकच औषध आहे. ब्रह्मरस घेई काढा तेने पीडा वारेल. एक काढा सांगितलं, एक औषध सांगितलं ब्रह्मरसाचा, भगवंताच्या नामाचा. जो ब्रह्मरस, जो ब्रह्मानंद संतांनी अनुभवला. आणि म्हणून आम्हाला एक सोपी वाट दिली भक्तीची. फार अवघड उपासना करत बसू नका बाबा. फार अवघड काही नाही केलं तरी चालतंय, काही करू नका. देवाला फार काही लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपरुतम अश्नामि प्रयतात्मनः. भगवद्गीता सांगते. काहीही देवाला द्या, पत्र द्या, पुष्प द्या, फल द्या, तोय द्या, नाही जमलं नुसता नमस्कार करा, चालतं म्हणले. म्हणून आपल्याकडे पूजा पद्धती केल्या. पूजा आता आपली आजची वटाची पूजा आहे, वटपौर्णिमेची. पण आमचं लक्ष फार वटपौर्णिमेच्या पूजेपेक्षा हिनं कुठलं काय घातलंय अलंकार, हिच्या गळ्यात काय आहे, मग हिने कुठल्या रंगाची साडी नेसली, आणि तुझं कसं ग, आणि मग किती तोळ्याचं, नाही का? एवढ्यात हे याच्यातच पूजा कधी होते कळतच नाही आमची आम्हाला. अशी पूजा नाहीये. ही पूजा करत असताना त्या पूजेमध्ये आपल्या शास्त्रांनी दिले षोडशोपचार पूजा आहे, पंचोपचार पूजा आहे, 8 उपचारांची पूजा आहे, मानस पूजा आहे. काही नाही जमलं नुसती मनाची पूजा आहे, मानस पूजा आहे. मग या सगळ्या पूजा विधींमध्ये
आम्हाला यातलं जरी काहीच नाही जमलं तरी सुद्धा धर्म आम्हाला क्षमा करतोय. म्हणून बघा, आम्हाला वाटतं आमचा धर्म फार कठोर आहे. असं नाही केलं तर कोप होतो बरं का देवाचा, हे नाही केलं तर देव कोपायला वेडा आहे का? देव आईसारखा आहे ना, देव सांभाळतो. देव का कोपेल? देव कुठलाच देव कधी कोपत नाही. माणूस माणसावर कोपतो, देव नाही कोपत. देव तक्रार नाही करत, आपण तक्रारी करतो. आमच्याकडून जरी काहीच नाही घडलं ना तरी धर्म आम्हाला क्षमा करायला तयार आहे. धर्म आमचा आईसारखा आहे. हे मी नाही म्हणत, माऊली म्हणते ज्ञानेश्वरीमध्ये, पै अहितापासून सोडविती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. आईसारखा धर्म आहे आपला, माऊली जगा. आई काय करते हो? लेकरू चुकलं तर त्याच्या 2 कानफाटात वाजवेल, कानाखाली देईल. आईचं काम आहे ते. पोटचा गोळा जर चुकीचं वर्तन करत असेल तर आई त्याला शासन करेल, आणि तेच लेकरू आजारी पडलं तर तीच आई त्याच्या उशा पायथ्याशी बसून राहील. बरोबर आहे ना? रात्रभर तिला डोळ्याला डोळा नाही लागणार. मग धर्म आमचा आईसारखा आहे. आईसारखा सांभाळतोय आम्हाला, आणि आईसारखं दैवत नाही दुसरं या जगावरती. आज आपण इथं आलोय, आईचं, मातेचं पुण्यस्मरण आहे. माता कुणाचीही असो मंडळी, माता कुणाचीही असो, या संस्कृतीने मातेचं पूजनच सांगितलंय. एखादा माझा तरुण कार्यकर्ता किंवा एखादा तरुण भावंड मला विचारेल की ताई, नाही जमत आम्हाला पंढरपूरला जायला, मग आम्ही काय करायचं? म्हटलं नका जाऊ, नाही जमत ना, पण तुझ्या घरामध्ये एक माता आहे, तुझ्या घरामध्ये एक विठ्ठल आहे, आणि तुझ्या घरात एक रखुमाई आहे. नाही जमलं तरी सुद्धा आमच्या नामदेव महाराजांनी सांगितलं, माता विठ्ठल पिता विठ्ठल, माता विठ्ठल पिता विठ्ठल, माता विठ्ठल पिता विठ्ठल, माता विठ्ठल पिता विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. विठ्ठल नामा म्हणे मज विठ्ठल सापडला. देव सापडायला काय लागतं? कारण सगळी तीर्थ आई वडिलांच्या चरणाजवळ आहेत, नाही का? म्हणून मातेच्या चरण स्पर्शामध्ये मी आहे असं जर भगवंत स्वतः म्हणतात, नामदेव महाराज म्हणतात मला देव सापडला, तसा प्रत्येकाला सापडू शकतो. तुमच्या माझ्या घरामध्ये असलेलं मातृतत्व, पितृतत्व, त्या 2 देवता साक्षात विठ्ठल रुक्मिणी आहेत हे ज्याला कळलं त्यांनी आयुष्यात कुठलीच पूजा नाही केली तरी चालेल. विठ्ठल आता पूजेमध्ये आपल्याला बघा, शास्त्र सांभाळत आपण गेलो तर धर्मशास्त्राने अनेक नियम सांगितले, आचारसंहिता सांगितल्या, पण हेही सांगितलं की यातलं जरी काही नाही जमलं तरी निष्ठेने देवाला नुसता नमस्कार केला तरी चालतं. उपचारांची देवाला गरज फार नाही लागत. त्यामागे तुमचा भाव कसा आहे हे परमेश्वर आवर्जून पाहणार आहे. मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया. देवाला काय लागतं? मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया.
वाचा वाणी द्यायची आणि काया म्हणजे देह द्यायचा. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. हा देह असाही संपणारच आहे. संपणार आहे की नाही? देह राहणार आहे का? देह हे काळाचे धन कुबेराचे. ही प्रमाण आपली सगळ्यांची पाठ आहेत. सगळं संपणारे, हा देहही संपणारे. यद दहते नित्यम तद देहम. तो देह सतत जळतोय म्हणाले. यद शीर्यते तत् शरीरम. जे सतत झिजतंय त्याला शरीर म्हटलंय. 25व्या वर्षी असणारं देह 75व्या वर्षी तीच अवस्था राहते का हो? नाही. निसर्गाची योजना आहे. आपण नाही वाकलो तरी निसर्ग आपल्याला वाकवणार एक ना एक दिवस. त्यामुळे देह संपणार आहे. मग संपण्यापूर्वी या देहाची सार्थकता कशामध्ये? तो देह भगवंताला अर्पण झाला पाहिजे, भगवंताच्या चरणावर वाहिला पाहिजे. देवे दिला देह भजना गोमटा. भगवंतांनी देहच भजना करता दिलाय. शरीरम आद्यम खलू धर्म नाही खलू सर्व साधनम. सगळ्याचं साधन आमचा देह आहे, शरीर आहे. नश्वर असणारं शरीर भगवंताच्या चरणावर वाहिलं पाहिजे. सेवेच्या माध्यमातनं, उपासनेच्या माध्यमातनं, पूजेच्या माध्यमातनं देवाकडे आम्हाला जाता आलं पाहिजे. आमचं भक्तीपासनं पतन नाही झालं पाहिजे. बरं, माणूस योगापासनं पतित झाला की तो रोगी होतो, पण भक्तीपासनं पतित झाला की तो पापी होतो. मंडळी, असं पाप आमच्या वाट्याला का घ्यायचं? भक्ती करायची. कशी भक्ती? संतांनी सांगितलं, भक्ती सुळावरील पोळी. भक्ती अवघड असली तरी सुद्धा साधी सोपी भक्ती कशी करायची याचा मार्ग सांगितलाय. मग आता या सगळ्या पूजा आपण पाहिल्या. पंचोपचार पूजा, षोडोपचार पूजा, सगळ्या पूजा कठीण आहेत आमच्यासाठी. आम्ही प्रापंचिक माणसं आहे. एवढ्या पूजाच जर करत बसलो तर मग रानातली कामं कुणी करायची? नाही का? आमचं कर्तव्य कर्म कधी करायचं? या पूजा आम्हाला करता येत नाहीत. तुकोबराय म्हणतात, सगळं बाजूला राहिलं तरी चालेल, पण नेमक्या कुठल्या पूजा आम्ही केल्या म्हणजे त्या देवाला पोहोचतील. अभंगाचा प्रथम चरणापासून. स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचना सेवापती. स्वामी काजा गुरु भक्ती. पितृवचन सेवापती. पितृवचन सेवापती. पितृवचन स्वामी काजा गुरु भक्ती. पितृवचना सेवापती. पितृवचन सेवापती.
जोरदार. ते आमचं आम्हीच कीर्तन करतोय असं का मला वाटतंय? तुम्ही आहे ना आमच्यात? आहे ना? जागे आहे ना? ते कीर्तनामध्ये श्रोता जवळ पाहिजे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना समोर का बोलवलं, म्हणजे तुम्ही ऐकताय निदान हे मला कळलं पाहिजे की नाही. काही मंडळी म्हणजे आता तुमचं तरी बरं आहे, मला निदान तुम्ही थोडे हसताय, तुम्ही ऐकताय हे मला जाणवतंय. काही ठिकाणी डोळे उघडे ठेवून झोपतात. किती खतरनाक काम असेल बघा बरं, किती रिस्की आहे ते आमच्यासाठी. आम्हाला असं वाटतं ऐकतायत पण नाही, कुठंतरी तंद्री लागलेली असते. असं नाही चालणार. सावधपणे श्रवण करा. यांच्यासाठी टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा. आणि हे नुसती कलाकार मंडळी नाही आहेत, ही वारकरी मंडळी असतात बरं का. कलाकार मंडळी वेगळी असतात, पण ही कला तर आहेच, पण भगवंताची सेवा करणारी वारकरी आहेत. त्यामुळे सोपं नाही आहे. ही कला भगवंताचा प्रसाद म्हणून आलेली असते, म्हणून आपण कलेचं कौतुक करणं नाही का, योग्य तिथं दाद देणं हे आपलं काम आहे ना. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. तुकोबरायांनी आम्हाला पूजा सांगितल्यात या अभंगामध्ये. आज वटपौर्णिमेचा दिवस आहे. एका आईचं मातेचं पूजन आहे म्हणून हा अभंग निवडला. अर्थात निवडणारा आपण कुणी नाही. तुका म्हणे मज बोलवितो देव अर्थभाव गुह्य तोची जाणे, असं जर महाराज म्हणतात 3,500 पेक्षा जास्त अभंग लिहून, आपण कीर्तन करणारे कोण आहे? आम्ही सगळ्या जगाला सांगत सुटतो मी कीर्तन केलं, मी कीर्तन केलं, मी कीर्तन केलं. असं नाही. तुकोबराय म्हणतात हा मला बोलवणारा भगवंत आहे. माऊली म्हणते हा ज्ञानू निवृत्तीने केला. तसा तर मी एरवी मूर्खू आहे. माऊली म्हणतात स्वतःला एरवी तरी मी मूर्खू. मग आम्ही काय करायचं सांगा ना. 1.5-2 तास तुकोबांचं ज्ञानोबांचं सगळं भांडवल आम्ही इथं सांगतो आणि आम्हाला वाटतं आम्ही कीर्तन केलं. अर्थात मी नेहमी असं म्हणते कीर्तनकार हा पोस्टमन आहे बरं का. ज्ञानोबांचं तुकोबांचं पत्र घेऊन आम्ही फक्त तुमच्यापर्यंत येतो. माऊलींना काय म्हणायचंय, समर्थांना काय म्हणायचंय, तुकोबांना काय म्हणायचंय, तुकोबांनी प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला पूजा सांगितल्यात. आज ज्येष्ठ पौर्णिमेची आपली पूजा भारतीय हिंदू संस्कृतीतली वटाची पूजा, वट पौर्णिमेची पूजा आहे. पण या पूजेबरोबर अन्यही पूजा आहेत की ज्या पूजा करून आम्हाला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. त्यातली पहिली पूजा तुकोबराय सांगतात स्वामी काज, दुसरी गुरुभक्ती, तिसरी पितृवचन आणि मग सेवापती. 4 पूजा सांगितल्या पहिल्या चरणामध्ये. स्वामीचं काज, काज म्हणजे काम, आपल्या मालकाचं काम करणं, आपल्या स्वामीचं काम करणं. त्याच्यासाठी देहावर प्राण घ्यायची, म्हणजे हातावर प्राण घ्यायची वेळ आली तरी सुद्धा, देहावर उदार होण्याची वेळ आली तरी सुद्धा मागे हटायचं नाही, असं स्वामी काज संतांना मान्य आहे. आणि ती पूजा आहे. ती पूजा कुणाची? देवाची पूजा आहे, भगवंताची पूजा आहे. मग असं स्वामी काज कुणी कुणी केलं? आपण आपल्या मालकाचं काम करतो की नाही? नोकरदार वर्ग आपल्या मालकाच्या मर्जीत राहतो, काम करतो. पण आमचा थोडा स्वार्थ असतो. आमचं काम आमच्या स्वामी प्रतीचं आणि महापुरुषांनी किंवा क्रांतिकारकांनी संतांनी केलेलं स्वामी काज यामध्ये फरक आहे. आपल्या स्वामीसाठी कुठल्याही स्तराला जाऊन आपल्या स्वामीची सेवा आणि काम करणारा भक्त एक या भूमीमध्ये जन्माला येऊन गेला. शूर आणि वीर स्वामी काजी जो सादर, शूर आणि धीर स्वामी काजी जो सादर म्हणून ज्यांचं वर्णन केलंय, अशा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, असं ज्यांना म्हटलं असे मारुतीराय आपल्या मालकाचं काम करण्यामध्ये किती तत्पर होते मारुतीराय. बघा बरं, रामायणातनं मारुती हे नाव वगळून टाका, काय राहतं? काही राहत नाही, काही उरत नाही. सगळं मारुतीरायांनी स्वतःकडे घ्यावं. इतकी सुंदर आपल्या स्वामीची निष्ठेने सेवा करावी. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव या न्यायाने तैलाग्रे सर्षपस्य, अशा पद्धतीने ज्यावेळी वेगाने जावं आणि वेगाने यावं. लक्ष्मण मूर्छित पडला हे कळल्याबरोबर रामांनी मारुतीरायांना सांगावं द्रोणागिरी घेऊन या. गेले. फार कमी वेळामध्ये द्रोणागिरी घेऊनच आले. वनस्पती आणायला सांगितली होती. त्या द्रोणागिरी पर्वतावर गेल्यावर वनस्पती सापडे ना, अख्खं मेडिकल स्टोअर जणू काही उचलून आणले, की नाही, अख्खं दुकानच आणलं. तुम्ही शोधून घ्या म्हटले. काय काम आहे? अहिरावण महिरावणाच्या तावडीतनं प्रभूंना सोडवलं.
भगवंताची मुद्रिका आईसाहेबांच्या जवळ पोहोचवली, लंकेचा शोध लावला, लंका दहन केलं, सीतामाईंची मुक्तता करण्याकरता या युद्धामध्ये सर्वतोपरी सहकार्य केलं. रामरायांच्या रामायणामध्ये मारुती नाही असं आपण म्हणूच शकत नाही किंवा ते होऊच शकत नाही. असं स्वामी काज इतकं तत्परतेने करावं. स्वामी काजी तू सादर म्हटले मारुतीरायांच्या बद्दल. त्यामुळे अशी पूजा. शिवचरित्र महाराज शिवचरित्र सांगतात, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा काल राज्याभिषेक सोहळा झाला, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा दिवस परवाचा. मग या छत्रपतींनी रायगडाच्या भूमीवर 32 मण सोन्याचं सिंहासन उभारलं. कशाच्या जोरावर हो? कुणाच्या जोरावर? एक 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 स्वामीनिष्ठ सरदार होते, मावळे होते. वाटेल ते झालं तरी चालेल, मरेंगे मगर हटेंगे नाही, सो मरगठ्ठे. मराठी शब्दाची व्याख्याच होती. आम्ही मराठी शब्दाची व्याख्या 92 कुळी 96 कुळी एवढ्या पुरतीच ठेवतो, असं नाहीये बरं. जो महाराष्ट्रात राहतो ना तो मराठी आहे. जो भगव्यासाठी मरायला तयार आहे तो मराठी आहे. जो भगव्यासाठी धारातीर्थी पडायला तयार आहे तो मराठी आहे. म्हणून समर्थ म्हणाले होते, मराठा ती तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. असा मराठा कोण? तर तो महाराष्ट्रात राहतो. छत्रपतींच्या नावाचा ज्याला कायम अभिमान आहे, ज्याला भगव्याचा कायम अभिमान आहे, त्याला मराठी म्हटले. आमचे अत्रे होऊन गेले आचार्य अत्रे पुण्यामध्ये, त्यांनी मराठी शब्दाची व्याख्या सांगितली. कुणाला म्हणायचं मराठी? बघा आपण मराठी आहे का? ज्याला ज्ञानोबरायांची एक तरी ओवी पाठ आहे, 1 नंबर. ज्याला माऊलींची एक तरी ओवी पाठ आहे, ज्याला तुकोबरायांचा एक तरी अभंग पाठ आहे, आणि ज्यांनी माझ्या शिवछत्रपती प्रभूंचा एक तरी गड पायाखालनं घालून आणलाय, त्याला म्हणायचं मराठी. ती मराठीची साधी सोपी व्याख्या आहे. आता हा क्रायटेरिया स्वतःला लावायचा, यातलं आपल्याकडं काय काय आहे तर आपण मराठी. सध्या आम्ही आमचा धर्म जातीपातीत वाटला की नाही, त्यामुळे स्वामी निष्ठता संपली, निष्ठाच संपली. स्वामी काज नंतरची गोष्ट, पण निष्ठा संपली. वापरून 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 हा निष्ठा शब्द इतका गुळगुळीत करून टाकला. आपल्याकडे मातृनिष्ठा आहे, पतिनिष्ठा आहे, पितृनिष्ठा आहे, देवनिष्ठा आहे, धर्मनिष्ठा आहे, झालंच तर पक्षनिष्ठा आहे. कार्यकर्त्यांना प्रश्न पडतो, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आम्ही माईकवर बोलायला उभे राहतो, आज मी तुम्हाला पक्षनिष्ठेविषयी सांगतो, तुमचा कितवा पक्ष ते विचारायला लागते. कसली हो निष्ठा? संपल्या निष्ठा. संतांनी जो शब्द वापरलाय निष्ठा, तो काय अर्थाचा आणि किती उंचीचा असेल. त्यामुळे स्वामी काज ही भगवंताची पूजा ठरणार आहे, तुकोबरायांचं म्हणणं आहे. याच्यासाठी वेगळी कर्मकांड करायची गरज नाही, याच्यासाठी वेगळ्या पूजा अर्चा करायची गरज नाही. तुम्हाला नाही काही जमलं, बघा ना किती सुंदर महाराजांनी आम्हाला प्रेरणा दिली. स्वामी काज. दुसरी पूजा सांगितली गुरुभक्ती. भारतीय संस्कृतीने आपल्या आचार्यांना खूप महत्त्व दिलंय. गुरुची सेवा करणं. गुरु परमात्मा परेषु, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आचार्य देवो भव. म्हणून तर आपल्याकडे गुरुला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि पूजा गुरुतत्वाचीच होते, लघुत्वाची पूजा होत नाही. पूर्वीचा काळ आपल्या शिक्षकांविषयी, मास्तरांविषयी, गुरुजींविषयी आदर व्यक्त केला जायचा. आता जातो का? केला जातो. म्हणून मास्तर म्हणायची पद्धत होती. गावात सुद्धा शिक्षकाला किती मान होता. गावातली कुठलीच निर्णय शिक्षकांच्या शिवाय, त्या मास्तर शिवाय, गुरुजी शिवाय पार पडत नव्हती. आताची परिस्थिती पूर्ण बदलली. आता आदर नाही राहिली, आदर नाही राहिला, कदर नाही राहिली. म्हणून पूर्वी मास्तर का म्हणायचे हो? कारण मातेच्या स्तरावर जाऊन जो शिकवतो तो मास्तर होता. आईच्या स्तरावर जाऊन शिकवणं होतं. आता काही नाही, आता आदर नाही, शिक्षकांप्रती स्नेह नाही. त्यामुळं मग शिक्षण व्यवस्थेचा पण सगळा बट्टेबोळ आहे. मी निंदा नाही करत आहे कुणाची, पण भावशून्यता आहे. भाव उत्तम मनातला नाहीये, दृढ नाहीये, प्रगल्भ नाहीये. त्यामुळे गुरुभक्ती ही पूजा तुकोबराय सांगतात. स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती. पित्याचा वचनाचं पालन. ज्ञानोबराय सांगतात, येथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती, त्याची ये अनुष्ठिती सामान्य सकल. मोठ्या माणसांनी खूप काही आपल्यासाठी करून ठेवलंय. म्हणून आपल्या वाडवडिलांचं वचन, पित्याचं वचन, मातेचं वचन सांभाळणं आणि त्याच्यासाठी वाटेल ते करायची तयारी ठेवणं ही पूजा आहे. 350-400 वर्षापूर्वी गुलामीचा अंधकार जिजामातोश्रींनी पाहिला आणि एका आईनी आपल्या लेकराच्या डोळ्यामध्ये स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न साकार होण्याकरता जिद्द दिली,
धडपड करायला शिकवली, महत्वाकांक्षा दिली आणि मग जो झंझावात महाराष्ट्राच्या भूमीमध्ये उफाळला त्याचा परिणाम शककर्ता राजा या भूमीला प्राप्त झाला. मराठी माणसाला मराठी माणसाची बाजू मिळाली. मराठी माणसं लढत होते पण ते परक्यांच्या बाजूनी. आता आमच्या तलवारी आमच्यावर नाही, परक्यांवर उठायला लागल्या. आम्हाला आमची बाजू निर्माण झाली, आम्हाला आमचं सिंहासन प्राप्त झालं. हे सगळी कृपा एका आईची आहे, एका मातेची आहे. मी धाडसाने एक विधान करते. छत्रपती शिवाजी महाराज थेट असे जन्माला आले, चमत्कार झाला, भवानी मातेने असा आशीर्वाद दिला, इकडून काहीतरी लाईट आली आणि राजे तयार झाले, असं नाही झालं. चमत्कार नाहीये तो, एका मातेनी प्रचंड तडजोडीतनं घडवलेला तो चमत्कार आहे. एका मातेनी प्रचंड मोठं दिलेलं ते योगदान आहे. जिजामातोश्री जर इतिहासाच्या कालपटावर आल्या नसत्या तर राजांचं घडणं झालं नसतं. हे इतिहासाला मान्य करावं लागेल. सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा इतिहास ही माता घडवते. असे पिता आणि माता या भूमीला लाभलेत. पितृवचन म्हणून पित्याचं वचन, मातेचं वचन, वाडवडिलांची कीर्ती आम्ही सांभाळली पाहिजे. तुकोबराय सांगतात ना, माझ्या वडिलांची मिराश गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. मिराश शब्द वापरला. आमच्या वाडवडिलांनी आमच्या करता संपत्तीचा सातबारा नसेल ठेवला म्हणले, पण आमच्या वाडवडिलांनी आमच्या करता परमार्थाचा सातबारा ठेवलाय. आणि आम्ही आमच्या लेकरांसाठी हेच द्यायचं असतं. परमार्थ सुपूर्त करूया, चांगल्या विचारांचं दान आपल्या पोरांकडे सुपूर्त करूया. काय देतो आम्ही आमच्या लेकरांना, थोडा विचार करूया ना. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती म्हटलंय ना. वडील जर रोज महादेवाला अभिषेक अर्पण करत असतील तर पोराला सांगावं लागतं का? नाही, मुलगा तेच करेल. आई जर रोज देवधर्म काही पूजा अर्चा करत असेल प्रामाणिकपणे तर मुलीला सांगावं नाही लागणार. वडील जर रोज पानपट्टीवर जात असतील, जागेन तुम्ही, तर नाही सांगायला लागत. लेकरं आपोआप अनुकरण करतात. आणि अनुकरणासारखं भिकारी सौंदर्य या जगात दुसरं कुठलं नाही असं म्हणतात. आम्ही अनुकरण प्रिय आहोत. आम्ही अनुकरण करतो लोकांचं. वाडवडिलांचं अनुकरण करतात मुलं, मग जबाबदारी वाडवडिलांवर आहे. म्हणून पितृवचन, पित्याच्या वचनाचं पालन करणं ही पूजा आहे. आणि चौथी पूजा तुकोबराय सांगतात, सेवापती, पतीची सेवा करणं. आता आजचा दिवस, आजच्या दिवशी काय मागणं मागायचं असं काही सांगितलंय बरं का. मी खरं सांगते, आता हे सगळं मागणं आम्ही जरी मागितलं तरी सुद्धा मी मगाशी एक वाक्य उच्चारून गेले की पतीची सेवा करणं हे अनस्यूत आहेच, हे करायचंच आहे. आणि याला संतांनी सुद्धा प्रमाण दिली. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. आमा नारायण तैसा परी, आमा नारायण तैसा परी, आमा नारायण तैसा परी. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण है, आमा नारायण नारायण, आमा नारायण तैसा परी. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आमा नारायण, आमा नारायण तैसा परी, तैसा परी. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशापरी. कशी पूजा कशी सांगितली बघा, सेवा कशी सांगितली. पती सेवा आहेच, पतिनिष्ठा आहेच, पण पतीसाठी जी व्रत करते आणि पतीकडून जी व्रत करून घेते ती सहधर्मचारिणी किंवा ती पतिव्रता. अनेक उदाहरण आहेत आपल्याकडे. पतिव्रता पंचकन्या सांगितल्या जातात. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरीस्तताम. पंचकन्यां स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. 5 कन्या सांगितल्यात ना, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी. या सगळ्या पतिव्रतांची. गांधारी पतिव्रता आहे. पण मला असं वाटतं आंधळ्या धृतराष्ट्राचे डोळंच साथीदार व्हायचं की स्वतःच डोळ्यावर पट्टी बांधून राहायचं. त्यामुळे आजच्या काळामध्ये पतीकडून सुद्धा व्रत करून घ्यावं लागेल. म्हणून म्हटलं स्त्री शक्तीला खूप मोठी ताकद आहे. स्त्री शक्तीकडे मनात आणलं तर ती
राखेतून सुद्धा स्वर्ग उभा करू शकते आणि मनात आणलं तर स्वर्गाची सुद्धा राख करू शकते. स्त्री शक्ती, मी म्हटलं ना, भूमी आणि स्त्री या दोन्हीकडे सृजनाचं वरदान आहे. सृजनाचं वरदान आहे. आज ज्या वटाची आपण पूजा करणार आहोत, मग अशी खंत व्यक्त केली की त्या फांद्या आज दिसत आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष तोड होतीये, पण हा जो वट आहे ना, त्याला अक्षय वट आपण म्हणतो. अक्षय वट, या सगळ्याची पूजा आम्हाला करायची आहे आजच्या दिवशी. वटपौर्णिमेची पूजा आहे. पती सेवा या माध्यमातनं आजचा दिवस महत्वाचा आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आणि यमाच्या तावडीतून सुद्धा सावित्रीनी सत्यवानाचे प्राण माघारी आणले. पातिव्रत्याच्या जोरावरती, पती सेवेच्या जोरावरती सत्यवानाला परत प्राप्त केलं आणि पूजा केली आहे. ती ही पूजा आहे. मग हे सगळं करत असताना आम्ही आमच्या कर्तव्य बुद्धीला फाटा देऊन चालणार नाही. आमचे कर्तव्य आम्हाला पूर्ण करावं लागतील. मग पूजा म्हणजे साग्रसंगीत कर्मकांड जरी आम्ही सगळं केलं, पूजा केली, तरी सुद्धा आमची कर्तव्य मूळ काय आहेत त्याचं आचरण किंवा त्याचं विस्मरण होऊन चालणार नाही. मी उदाहरण देईन आपल्याला. या सगळ्या पतीसेवेमध्ये वाचस्पती मिश्र नावाचं एक साहित्यिक, मोठं नाव होऊन गेलं, व्याकरणशास्त्रावरचा भामती नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. वाचस्पती मिश्र. काय असतं पती पत्नी? आजची पूजा ही फक्त पत्नीनी पतीसाठी नाही, तर दोघांनी. सत्यवान सावित्रीचं उदाहरण आपण समोर ठेवतो ना. वाचस्पती मिश्र व्याकरणशास्त्रावरचा भामती नावाचा ग्रंथ लिहिला. प्रचंड विद्वान लिहित होते आणि लिहित असताना अचानक तंद्री लागली. लक्ष नाही, बराच वेळ आपल्या विचारामध्ये गडलेले असताना त्यांची पत्नी अशी शेजारी येऊन उभी राहिली. आणि बघा, मोठी माणसं मोठीच असतात. वाचनामध्ये, आपल्या व्यासंगामध्ये गडलेले असताना वाचस्पतींनी बराच वेळाने वर पाहिलं. दिव्याची वात लहान झाली होती आणि त्यांची पत्नी, भामती नाव तिचं, त्या आल्या, दिव्याची वात मोठी केली आणि असं वर त्यांनी पाहिलं आणि तिला विचारलं, कोण तुम्ही? इतके दंग होते आपल्या व्यासंगामध्ये. हां, कोण तुम्ही? तर तिने उत्तर दिलं, गेली 36 वर्ष जिच्याबरोबर तुम्ही संसार करताय ती मी तुमची पत्नी भामती. ते भामती नाव ऐकलं आणि वाचस्पती मिश्रांनी आपल्या व्याकरणशास्त्राच्या त्या ग्रंथालाच नाव देऊन टाकलं भामती. भामतीकार वाचस्पती प्रसिद्ध आहे ग्रंथ व्याकरणशास्त्रावरचा. इथे काय असते निष्ठा, काय असतं समर्पण बघा. आपण बाबा आमटेंचं नाव ऐकू नये. भंडारा सारख्या क्षेत्रामध्ये किंवा आदिवासी भागामध्ये नंदनवन फुलवलं साधना आमटेंनी त्यांना दिलेली साथ. त्यांचे सुपुत्र प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे. सगळ्या प्रकारची सुबत्ता आहे, समृद्धता आहे, सगळं सुखांचा उपभोग घेऊ शकत असताना सुद्धा वनवास स्वीकारला. असे ते राम सीता आहेत कलियुगातले, प्रकाश आमटे, मंदा आमटे. म्हणून तर ते आदिवासी, त्यांचं पुस्तक आहे प्रकाश वाटा. कधी मिळालं तर आपल्या लेकरांना द्या वाचायला. वाचा. सध्या काही आम्हाला वाचायची इच्छा नाही, आमच्या तरुण पिढीला वाचायची इच्छा नाही. त्यामुळे मग सैरभैर झाले, बुद्धी भ्रमिष्ट झालीये. विवेक, योग्य अयोग्यातला फरक आम्हाला कळत नाही आणि वाम मार्गाने वर्तन आमचं व्हायला वेळ नाही लागत. वाचन संस्कृती संपली ना. मी हात जोडून सांगते, आपल्या लेकरांना चांगलं वाचायला द्या, चांगलं वाचायला द्या. परवा एका मुलाला विचारलं, तू वाचतोस का? तो म्हणला, व्हॉट्सअपवरचे मेसेज वाचतो ताई. आता ते सुद्धा विद्यापीठच आहे खरं एक प्रकारचं, त्याच्यावरही माहिती बरीच आहे, पण नको त्या गोष्टींचा साठा सुद्धा आहे, हे नाकारता येत नाही. त्यामुळे त्या प्रकाश वाटा नावाच्या पुस्तकाच्या सुरुवातीला असं लिहिलंय की आदिवासी समाजातले ते लोक त्या आमचे राम आणि सीता आहेत असं म्हणायचे. प्रकाश आमटे आणि मंदा आमटे असे समोरून आले की ते आदिवासी लोक म्हणायचे, हे आमचे राम आणि सीतामाई आले म्हणून. इतकं प्रेम, इतकं त्या जोडप्याकडे बघावं. आदर्श रामकृष्ण परमहंस, शारदा माता असतील, काय सुंदर पतिनिष्ठा. आणि तेवढीच आपल्याही पत्नीची काळजी करणारी ही सगळी. बरं, ही सगळी उदाहरणं झाली. भगवान शिवांचं उदाहरण सांगते तुम्हाला. महिषासुर मर्दिनीने ज्यावेळी महिषासुराला संपवलं त्यावेळी सगळ्या देवतांनी तिची आरती केली होती. ती शांत होत नव्हती, तांडव करायला लागली, प्रचंड क्रोधाने संतापलेली. कारण रक्तबीज नावाचा तो राक्षस, त्या राक्षसाला तिने संपवलं, रक्तप्राशन केलं, उग्र रूप धारण केलं. तिला शांत करावं म्हणून भगवान शंकर असे खाली झोपले होते आणि ती तांडव नृत्य करत होती. तेव्हा तिचा पाय भगवंतांच्या छातीवर पडला होता. आपण ते चित्र कधी पाहिलं असेल जुनं, त्या चित्राचा अर्थ बऱ्याच जणांना कळत नाही हे काय.
भगवंत असे खाली आहेत झोपलेले आणि देवीचा पाय भगवंताच्या छातीवर आहे. तेव्हा ती भानावर आली. त्यावेळी आरती केली देवीची सगळ्यांनी आणि देवीच्या आरतीसाठी भगवान शिवांनी आरतीचं तबक हातात घेतलं होतं. ओवाळले देवांनी देवीला. ऐका तुमच्यासाठी, म्हणजे सगळंच यांच्याकडून अपेक्षा नाही करायची, आपल्याही काही जबाबदारी. कधीतरी म्हणा ना तू आहेस म्हणून चाललंय ग बाई माझं, नाही का? तुम्ही नाही म्हणला तरी तुम्हाला ऐकावं लागतं. मी आहे म्हणून, मी आहे म्हणून टिकले, मी आहे म्हणून चाललंय. नाही तर पुढचं काय आपण म्हणतो आहे की नाही, ती वाक्य आपल्याला माहिती आहेत. त्यापेक्षा त्यांनी म्हणायची वेळ येण्यापेक्षा आपणच म्हणा तू आहेस म्हणून बाई. टपरीवरचा चहा रोज आवडला, रोज जाऊन प्यायला तरी चालतंय, पण कधीतरी एखादा चहाचा घोट, एखादा अन्नाचा घास मुखात घातल्यावर म्हणायचं मस्त झाले, उत्तम, तुझ्या हाताची चव दुसऱ्या कुणाच्या हाताला नाही. असं कौतुक करायला काय हरकत आहे? मला असं वाटतं ही पूजा अशी सफल होणार आहे एकमेकांचा आदर केल्याने. नुसत्या वडाला फेऱ्या मारून काही होणार नाही, काही होणार नाही. त्यामुळे ही पूजा कशी ठरेल, कुणाची ठरेल? ज्या वडाची आपण आज पूजा करतोय की नाही, तो वड किंवा तो अक्षय वट नेमका कसा आहे, ती देवता नेमकी कशी आहे, किंवा त्याची पूजा म्हणजे नेमकं काय, हे सगळं केल्यानंतर कुणाच्या कुठल्या देवतेची पूजा होते तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. विष्णूची महापूजा विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. तुकोबाराय सांगतात हे मी अनुभवाने सांगतोय, याच्यासारखा अनुभव नाही. काय काय, कुठली कुठली पूजा? स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, या सगळ्या माध्यमातनं ही पूजा कुठे पोहोचते? हेची विष्णूची महापूजा. आणि विष्णू म्हणजे काय? विष्णू म्हणजे कोण? 3 देवांमधली प्रमुख देवता, जगाची पालन करता, जिला जन्माला घातले आदिशक्ती मायेने, सृजनाची शक्ती जी जगदंबा परांबा भगवती आहे ना, तिने या 3 देवतांना जन्माला घातलं आणि त्यातली पालनाचं काम ज्यांच्याकडे दिलं ती विष्णू, ती विष्णू देवता. मग ते भगवंत विष्णू सहस्रनामामध्ये आपण त्यांची प्रार्थना करतो. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. विश्वं विष्णुर म्हटलं, विश्वामध्ये विष्णू आहेत किंवा विश्वच विष्णू आहेत असा त्याचा अर्थ आहे. मग हे सगळं आपण जे पाहतोय ना ते विष्णू स्वरूप आहे, विष्णू स्वरूप आहे. अधिक महिना झाला, जावयाची पूजा करायची, ठीक आहे. खरं कुठं सांगितलं नाही, पण आपण काय समजतो, जावयाला विष्णू स्वरूप, विष्णू नारायणाचा, लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणतो. आपली लेक लक्ष्मी स्वरूप आणि जावई विष्णू स्वरूप असं म्हणून त्यांची ती पूजा किंवा त्यांचा तो आदर सत्कार करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. महाविष्णू सगळीकडे आहे.
आज ज्या वटवृक्षाची पूजा आपण करतोय ना, त्या वृक्षामध्ये विष्णूचं स्थान आहे. मुळाच्या ठिकाणी ब्रह्मदेव आहे, मध्यावरती विष्णू आहेत आणि वटाच्या अग्रावरती भगवान महादेवांचं स्थान आहे. असा तो वट आहे. अक्षय वट ज्याला म्हणतो. दिवसाच्या सगळ्या तासांमध्ये फक्त ऑक्सिजन देणारा हा वृक्ष आहे. एक नॅचरल व्हेंटिलेटर आहे तो, नाही का. कायम ऑक्सिजनच हा वृक्ष आपल्याला देतो, म्हणून त्याला अक्षय वट म्हटलंय. याच वटाच्या आधाराने भगवंतांनी ज्यावेळी जलप्रलय झाला त्यावेळी भगवंतांनी बालमुकुंद अवतार घेतला. आपण ज्याची पूजा करतो त्याचं महत्त्व तर आपल्याला कळलं पाहिजे की नाही का. नुसतं उगी सगळे मारतात म्हणून फेऱ्या मारून घरी यायचं असं नाही. काय आहे तो अक्षयवट, का त्याची पूजा करायची? निसर्गाचं खूप मोठं दान आहे, कुठेही उगवतो. आयुर्वेदात महत्त्व आहे की नाही. त्या वटाच्या मुळाशी ब्रह्मदेव आहेत, मध्यभागी जनार्दन म्हणजे साक्षात विष्णू आहेत आणि त्या विष्णू तत्वाची पूजा आपण आजच्या दिवशी करतो असं समजूया. वटाची पूजा म्हणजे साक्षात विष्णूची, साक्षात तीनही देवतांची आपण पूजा करतो. याच वटपत्रावर भगवंतांनी अवतार घेतला होता बालमुकुंद रूपामध्ये, त्या जलाशयाच्या किंवा जलप्रलयाच्या काळामध्ये. वटस्य पत्रस्य फुटे शयानं बालमुकुंदं मनसा स्मरामि जिह्वा पिबत्स्वेत मृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. तोच भगवंत आहे, वटपत्रावर पोहडलाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. आणि बालमुकुंद रूप, काय रूप आहे? वटपत्रावर, वटाच्या पानावर देवानी अवतार घेतला आणि काय करत होते? आपल्याच उजव्या पायाचा अंगठा चोखत होते देव. आपल्या पायाचा अंगठा देव चोखत होते. हे कुणी बघितलं? देवर्षी नारदांनी बघितलं आणि नारदांनी सांगितलं. हसले नारद त्यांना, म्हणाले देवा हे शोभतंय का तुम्हाला? तुम्ही परब्रह्म आणि आपल्याच पायाचा अंगठा चोखताय. भगवंत म्हणाले नारदा हे मी का करतोय त्याचं कारण मला विचारा ना. नारद म्हणले का करताय? जागे आहेत ना सगळे? कुठे आले होते? काय सांगितलं? कुठे आले होते? काही नाही, आम्ही इथंच बसलोय, आम्ही कुठे नाही गेलो. वटपत्रावर बसलेले उडलेले भगवंत, नारद महर्षींनी त्यांना प्रश्न विचारला, देवा असं का करताय? आपल्याच पायाचा अंगठा तुम्ही का चोखताय? देवांनी दिलेलं उत्तर आहे का? देव म्हणले सगळेच लोक प्रत्येक माझ्या अवतारामध्ये माझ्या दर्शनाला येतात आणि सगळे माझ्या पायाचं दर्शन घेतात, माझ्या पायावर डोकं ठेवतात. मग असं माझ्या पायात नेमकं आहे तरी काय ते मला नको कळायला. म्हणून या बालमुकुंद अवतारामध्ये भगवंत पायाचा अंगठा चोखतायत. नारद म्हणले देवा असं नाही चालणार, भक्त होऊन गोडी चाखावी लागेल. तुमच्या चरणांमध्ये काय सुख आहे हे तुम्हाला नाही कळणार. जसं कुमुदिनी काय जाणे परिमळ भ्रमरा सकळ भोगीत असे कुमुदिनी काय जाणे. अहो कमळाला कुठं कळतं माझ्याकडे काय आहे, पण भ्रमर ते सुख भोगून जातो. कस्तुरी मृगाला माहिती नसतं माझ्याकडे काय आहे. तसं देवा तुम्हाला नाही माहिती तुमच्या चरणांमध्ये काय सुख आहे. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा. त्यामुळे असा भगवंत, नारद म्हणतात देवा भक्त व्हावं लागेल तुम्हाला. म्हणून तेच भगवंत गोदा तटाला विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या पोटी जन्माला येतात. 4 भावंड रूपानी. निवृत्तीर भगवान हरहा, सोपानो भगवान ब्रह्मा आणि ज्ञानेशो भगवान विष्णू.